रुपाली चाकणकरांवरती अशोक खरात प्रकरणी आरोप होऊ लागल्यानंतर आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि तात्काळ राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या भेटीत नेमकं काय झालं? रुपाली चाकणकरांना काय सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभर बोलावून एकूणच सगळ्या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे। एकूण या संदर्भातच मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट देखील घेतली। तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं आदेश देण्यात आल्याचं देखील विश्वसनीय सूत्रांकडनं कळतं आहे। एकूणच जो सगळा प्रकार आपल्याला घडताना दिसत आहे, प्रामुख्यानं पाहायचं तर कुठेतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे। एकूणच अशोक खरात याच्या संदर्भातले जे व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत, सोबतच रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात देखील अनेक आरोप होताना दिसत आहेत आणि या प्रकरणी कुठेतरी अडचणी ही सरकारला आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात देखील आदेश हे रुपाली चाकणकर यांना दिलेले आहेत आणि एकूण आता रुपाली चाकणकर कशा पद्धतीनं पुढे जातात हे बघणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये रुपाली चाकणकरांनी नेमकं काय म्हणणं मांडलं याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? एकूणच रुपाली चाकणकर यांनी जेव्हा भेट घेतली तेव्हा असं कळतं आहे की एकूण जो नाशिकचा हा भोंदूगिरी प्रकरण आहे या संदर्भात त्यांनी आपलं म्हणणं हे मुख्यमंत्र्यांकडे मांडलेलं आहे। सदानंद दाते यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली आणि या सगळ्या प्रकरणात आपला कुठेतरी संबंध नसल्याचं वारंवार ह्या रुपाली चाकणकर म्हणताना दिसत आहेत। मात्र एकूणच जर पाहिलं तर व्हिडिओ सगळे आपल्याला समोर येताना दिसत आहेत आणि याच प्रकरणी कुठेतरी रुपाली चाकणकर यांनी अंधश्रद्धेला कुठेतरी खत पाणी घातलं आहे असं देखील प्रकर्षानं दिसत आहे आणि त्यामुळेच तात्काळ राजीनामा देण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडनं आदेश देण्यात आल्याचं कळत आहे। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। तर मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत। अशोक खरातची काळी कृत्य, अशोक खरातची भोंदूगिरी समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती चहूबाजूनी टीकेचा भडीमार झाला होता। त्याचं कारण एकच की रुपाली चाकणकर यांचे काही फोटो व्हिडिओ अशोक खरातची पूजा करतानाचे, त्यांच्यासोबत असतानाचे समोर आलेले होते आणि त्याच मुद्द्यावरनं नैतिकतेच्या आधारावरती रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली होती। या सगळ्या अडचणी वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी आज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची सुद्धा भेट घेतली। लगोलग त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटला, जिथे मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की पदाचा तात्काळ राजीनामा सादर करावा। अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, नुकतीच मोठी बातमी हाती आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। आपली पहिली प्रतिक्रिया? हा, मला खरंच खूप बरं वाटलं ऐकून की मुख्यमंत्र्यांनी खरंच यावेळेस कारवाई मात्र केलेली आहे। आत्ताच्या घटनेला मला एवढंच वाटतंय की हा त्यातला आपला पहिला टप्पा। आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांच्यावर देखील अशा व्यक्तीला वाचवण्याचा गुन्हा जो आहे, कारण माझ्याकडे जी माहिती येते असंख्य स्त्रियांनी महिला आयोगाला पत्र लिहिली होती, पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार केली होती आणि प्रत्येक ठिकाणी रुपाली चाकणकरांनी खरातांची बाजू घेऊन त्यांना पदोपदी वाचवलं होतं। त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे। एवढंच नाही तर विकास दिवटे नावाचा जो माणूस आहे ज्यांनी आत्महत्या केली त्याची केस सुद्धा रिओपन झाली पाहिजे, कारण याच्यातनं असंख्य पुरावे मिळतील की पदोपदी रुपाली चाकणकरांनी त्यांची पाठराखण केली आणि महिलांवर झालेल्या अत्याचारांमध्ये महिलांची साथ न देता खरातांची साथ दिली होती। तर आज मला खरंच बरं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल उचललं, पण दुसरं पाऊल म्हणजे त्यांच्यावर FIR करून त्यांची पूर्ण चौकशी करणं गरजेचं आहे। हो, अगदी बरोबर आहे, संपूर्ण चौकशी व्हायला हवी। तुम्ही म्हणताय की हा पहिला टप्पा आहे, चाकणकरांना राजीनामा द्यायला सांगितल्याचं निश्चितपणे कळतं आहे, पण तुमची पुढची लढाई या प्रकरणातली कशी सुरू असेल? आताच्या घटनेला जितका माझ्याकडे माहिती येते की मी आज सकाळी पत्रकार परिषदेत पण केली, उद्या काही लोक तिथून भेटायला येणार आहेत, सोमवारी देखील भेटायला येणार आहेत। ते या सगळ्या ही जी माहिती आहे ती पदोपदी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावर शहनिशा होईपर्यंत लढा देणं हे मात्र आपण नक्कीच करणार आहे असं मी ठरवलंय।
जी, आपले आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर रुपाली चाकणकरांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदाचा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या असे आदेश दिल्याची माहिती मिळते. एक प्रकारे मंत्रिपदाचा दर्जा आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या पदाला आणि त्याचमुळे या घटनेचं गांभीर्य जरा जास्तच वाढलं. अशोक खरात नामक एक व्यक्ती आहे. या अशोक खरातच्या विरोधात एका पीडितेनं तक्रार नोंदवली की या अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला, तिचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. या अशोक खरातची पाद्यपूजा करताना एक दोन समारंभामध्ये रुपाली चाकणकरांचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांचं नाव सुद्धा या प्रकरणाशी विरोधकांनी जोडलेलं होतं. विरोधकांनी पत्रकार परिषदा घेऊन त्या रुपाली ठोंबरे असतील, सुषमा अंधारे असतील, अंजली दमानिया असतील यांनी पत्रकार परिषदा घेऊन रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली होती. आज अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांचा एक व्हिडिओ, बोलतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला होता ज्यामध्ये अशोक खरात बाजूला बसलेला असताना त्या अशोक खरातची तुलना रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगासोबत, विठ्ठलासोबत केलेली होती. हा व्हिडिओ अंजली दमानियांनी पुढे आणला. तर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतनं काही फोटो दाखवले आणि पीडितेनं असा आरोप केल्याचं म्हटलं की रुपाली चाकणकर या स्वतः सुद्धा तंत्रमंत्राची विद्या वापरत होत्या. हे सगळे आरोप विरोधकांनी केल्यानंतर राज्यातलं वातावरण हे अधिकच तापलं आणि या प्रकरणातल्या गांभीर्यामुळे रुपाली चाकणकरांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली. रुपाली चाकणकरांनी सदानंद दाते, राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना अर्थात देवेंद्र फडणवीसांना भेटल्या आणि या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते. शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, आत्ताच कळलेली बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत. जर खरंच असे आदेश झाले असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. जी, पण याला जोडूनच एक खंत आहे की ही भूमिका राज्यातल्या महिला नेतृत्व म्हणून पहिल्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा वहिनींकडून ही भूमिका घेणं जास्त अपेक्षित होतं. त्यामुळे मला सुनेत्रा वहिनींकडून माझी निराशा झाली आहे का असं मला वाटायला लागले. कारण संवेदनशील महिला नेतृत्व म्हणून जर त्यांनी भूमिका घेतली तर अनेक पीडित महिलांना एका अर्थाने बळ अजून जास्तीचं मिळेल आणि अजून महिला पुढे येतील. पण असो, जे झालं तेही चांगलं आहे, जे होईल ते चांगलंच होईल असं आम्हाला वाटतंय. आता पुढचा टप्पा असेल की रुपाली चाकणकरांना मी सकाळी माझ्या पत्रकार परिषदेत मांडले की त्यांना प्रथम दर्शनी गुन्ह्यामध्ये सहभाग जो दिसत आहे त्यानुसार त्यांना सह आरोपी केलं जावं, त्यांची अटक झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजेत आणि त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशोब सुद्धा मांडला गेला पाहिजे. या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे त्याचा थोडासा अंदाज आलाय, पण कदाचित अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणं अशोक खरात प्रकरणातल्या शिल्लक सुद्धा आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा होण्याची तर दाट शक्यता आहे, पण आपली लढाई या प्रकरणातली पुढची कशी सुरू असेल? मला असं वाटतं ताई की हिमनगाचं फक्त वरचं टोक आपल्याला दिसत आहे. अजून 1.0 भाग तसाच आहे. रुपाली चाकणकरांचे आणि कॅप्टन खरातांचे जेव्हा कॉल रेकॉर्ड तपासले जातील तेव्हा कदाचित अजून बडे मासे रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कॉल रेकॉर्ड तपासणं जास्त गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असेल. आणि तो पाठपुरावा मी सकाळी म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची इब्रत वाचवायची असेल तर लढावंच लागेल. समोर अगदी कुणीही असेल, दोषी कुठल्याही पक्षातला असला तरी त्याला कुठल्याही पद्धतीने सूट मिळता कामा नये. कारण महाराष्ट्रातल्या महिलांना आपण सुरक्षित आहोत हा संदेश गेला पाहिजे. सुषमाताई, आपले आभार आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर भोंदू खरात प्रकरणावरनं महिला आयोगाचं अध्यक्षपद रुपाली चाकणकरांचं धोक्यात आलंय कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलं तेव्हापासून तुम्ही फॉलो करताय हे सगळं प्रकरण.
सगळ्यात महत्त्वाची घडामोड या क्षणी घडली आहे ती म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले गेलेत मुख्यमंत्र्यांकडनं। अगदी बरोबर आहे। आजच्या दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। पहिली तर म्हणजे जो नीरज जाधव होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची ती मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश देणं रुपाली चाकणकर यांना त्यांनी राजीनामा द्यावा। सुरुवातीपासूनच हा कयास लावला जात होता। कुठे ना कुठे रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आहे, कारण या मंदिराच्या विश्वस्त पदावर त्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने त्या या विश्वस्त पदावर होत्या। जो अशोक खरात आहे त्याच्याबरोबरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग होता। त्याचबरोबर त्यांचे पूजा करतानाचे, पाय धुतानाचे, औक्षण करतानाचे असे अनेक फोटो व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याचे कारनामे माहीत नाहीत का, हा प्रामुख्याने सवाल उपस्थित होत होता। रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या बाजूने एक लंगडं समर्थन केलेलं होतं की सामाजिक कार्यामध्ये असताना आम्ही अशा ट्रस्टमध्ये सहभागी झालेलो होतो, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला फारशी माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। परंतु सुषमा अंधारे असतील किंवा इतर जे नेते होते त्यांनी त्यांचा हा दावा तो देखील खोडून काढलेला होता। त्यामुळे कुठे ना कुठे रुपाली चाकणकर ह्या टार्गेट होत गेल्या आणि अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याच आदेशानुसार गृह विभाग काम करतो आणि एवढी मोठी कारवाई सुरू असताना रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आलेलं आहे आणि कदाचित ते राजीनामा उद्यापर्यंत देखील होऊ शकतो। मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर उद्यापर्यंत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। सगळ्यात मोठी घडामोड या प्रकरणातली ती म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे थेट मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी 2च महिन्यापूर्वी ओळखलेलं होतं आणि 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी गुप्तपणे चौकशीचे आदेश दिले गेल्याची माहिती सुद्धा कालच समोर आली होती। रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत। रुपालीताई, खरं तर आपल्याच पक्षाच्या नेत्या, आपल्या सहकारी एक प्रकारे रुपालीताई चाकणकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। तुम्ही सातत्याने ही मागणी केलेली या प्रकरणी। एक लक्षात घ्या, 2 दिवसापासून बंधुबाबा कॅप्टन अशोक खरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सेक्स स्कॅन्डल चालू होतं आणि त्याच्यामध्ये सहभाग होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा। आम्ही सातत्याने पुरावे दिले होते, परंतु आज आम्ही फक्त पहिली पायरी चढलेलो आहोत। मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरंच मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या माता भगिनीला सांगितलं की महायुती ही तुमच्या सोबत आहे। माझ्या सत्ताधारी पक्षातले जरी लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी दुष्कृत्य केलं, गुन्हेगारी केली तर त्यांना थारा नाही आणि म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडनं मनपूर्वक आभारी आहे। परंतु आमची लढाई संपलेली नाहीये। हा आता तपास सीबीआयकडे देणं गरजेचं आहे। रुपाली चाकणकर यांना आरोपी करणं गरजेचं आहे आणि याचा छडांछडा विकृती लावून या विकृतीला ठेचण्याचं काम अशाच पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी कायद्याचा बडगा उगारून करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानते, कारण का महिलांमध्ये एक मेसेज गेला होता, महायुती सरकारमध्ये महिलांवर बलात्कार करा, छेड काढा, अत्याचार करा, आम्हाला कोणी वाली नाहीये, ही जी भावना झाली होती त्या भावनेला माननीय मुख्यमंत्री यांनी छेद दिलेला आहे। पण यापुढे या प्रकरणातली आपली लढाई, आपली फाईट कशी सुरू राहील? कारण आम्ही थोड्या वेळापूर्वी अंजली दमानियांशी सुद्धा बोललो, त्याचबरोबर सुषमाताई अंधारेंशी सुद्धा बोललो। त्यांनी सांगितलं की लढाई थांबली नाही, केवळ पहिलाच टप्पा आहे। तुम्हालाही तसंच वाटतंय का की लढाई अजून बरीच बाकी आहे? 100% लढाई तर आत्ताशी सुरू झालेली आहे। बोंधू बाबा पासून शेवटच्या धाग्या दोघ्यापर्यंत कोण भेटत होते, कोण महिलांना कशासाठी वापरत होते, कशा पद्धतीने फसवत होते, हे मी तुम्हाला सांगितलं ना। हे सेक्स रॅकेट कोण चालवत होतं, याला कुणाचं पाठबळ होतं, या कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, कुणाची इन्व्हॉल्वमेंट आहेत, याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। म्हणूनच सांगितलं की राज्य महिला आयोगाचा राजीनामा ही पहिली पायरी आहे। दुसरी पायरी सीबीआयकडे तपास दिला पाहिजे। तपास अत्यंत कायदेशीर आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे
आणि ही लढाई शेवटपर्यंत या नराधमांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही ती थांबणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्याच पक्षातल्या सर्व NGOतल्या ज्या महिला आहेत त्या पुढे आल्या. हो. कारण का सगळ्यांना पुढे भवितव्याचा प्रश्न होता की आपण बरोबर, समाजात काम एकजुटीनं कसं तुम्ही करणार? आवाज उठवलात असं तुम्ही म्हणताय या प्रकरणाच्या विरोधात आणि त्याचंच कुठेतरी यश दिसत असल्याची तुमची प्रतिक्रिया आहे. आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.